विचार करायचे, म्हणजे हा सैतानी कारोबार चांगला राहणार आहे म्हणून चर्चेसला सांगितलं जिवंत व्हा तुम्ही. का बोलवण्याचं कारण आहे? झोपू नका, कारण की 5 लोक आता लढतच राहतील, ते बिशप लढत राहतील आणि तो मॉडरेटर लढत राहणार आहे. मग चर्चेस कधी जिवंत होणार? मुर्दा सरांनी सांगितलं, अरे मुर्द्यासारखं जगू नका. मग मुर्दा झाल्यावर मग आपली परिस्थिती काय होणार? तर आता जिवंत आहोत आपण करायला पाहिजे. मन जळतं, आज युथ येत नाही चर्चला, हा प्रॉब्लेम आहे. संडे स्कूलला प्रॉब्लेम आहे. काय 5 लोक त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट घेत नाही. या सगळ्या परिस्थिती आहे. हे काय पे आणि प्रेवाला हिशोब झालेला आहे, बाकी काय राहिलेलं आहे? काय राहिलेलं आहे मला सांगा. प्रे करा आणि आपण पे करा आणि जा त्याला पाळसाहेब थँक्यू. आणि काय पाळताला जेन्युनली काम करायचं त्यांना तर काम पण आपण करू देत नाही. असं मी म्हणत नाही सगळे पाळत लोक वाईट, काय पाळत चांगले आहेत, पण बिशप लोक त्यांना यूज करतात. तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, स्ट्रॉंगली करायला पाहिजे, स्ट्रॉंग स्टेटमेंट घ्यायला पाहिजे. काय तुम्हाला प्रॉब्लेम असतील ते विचारू शकता, पण एक ॲटिट्यूड इथे घेऊन जाऊन तेल लावायला गेलं, पण मला करायचं, मला समाजाची जागा वाचवायची आणि सगळी जागा वाचवायची.